कुठे गेले असतील? मला तर बोलले लगेच येतो मोटर चालू करून. इतका वेळ कुठे जातात बरं? घरी जायचंय, खूप कामं पडली आहेत, जेवायचंय पण. कुठे गेले असतील? हा, हेच दिसत आहेत. इथं काय करत असतील बरं? मला न सांगता ते पण बघायला पाहिजे. बघतेच जाऊन. मला एकटीला सोडून खुशाल इथे बसलाय हा माणूस. काय वाटतं का? हॅलो. तसं काय नाही रे. अगं जीव आहे तुझ्यात म्हणून तर कॉल करतो ना. बायकोची हाडळ ती हाडळ कुडूनच टपकती माहितीये का? कसं भेटायला येऊ तुला? ती पिछा सोडत नाही माझा. लय अवघड झालंय. बघ तू कुठून तरी सुमडीतून हळूच दामाने जागा काढून येईन भेटायला. किती वाट बघशील? आपल्या आंब्याच्या झाडाखाली भेटशील ना ते वाळलेल्या. हा अरे येईल की जानू. आता बस का तुला भरोसा नाही होय माझ्यावर? प्रेम कशाचं कमी? तुझ्या बापाने मला दिलं नाही तुला म्हणे आता मी पोरगी देत नाही. मग काय करू? मग आणली. चालन येईल. हा बाय. काळजी घ्या. हा आय लव्ह यू टू. हो काळजी घे. आईला झालं बघ एकदाच मोकळा. लय दिवस झाले बोललो नव्हतो. कधी आली? तुमचं आय लव्ह यू पुराण चालू असताना. अगं आय लव्ह यू ही डिबीट झाली काय? आय लव्ह यू नाही, माझ्या मित्राची तब्येत खराब होती म्हणून आईला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं म्हटलं. कोणाशी बोलत होते? मित्र होता. हो मित्राला? तू किती क्यूट आहेस, आय लव्ह यू, तुझी खूप आठवण येते, मला जानू म्हणतेस. हा हे धंदे करता काय ते येऊन? अगं तसं काय नाही, तू चुकीचा विचार करून राहिली. दे इकडे मोबाईल, मी बघते. अगं मोबाईलला पासवर्ड आहे. हा मग मी बघते. अगं मला लक्षात नाही राहिलं. घरी गेल्यावर खोलून दाखवील. हे बघ बोट पण पण खोला ना. बोट जरा पिकलंय मला. प्रिंट लावा ना. असं फिंगर लावायचं असतं इथे. नाही खोलत बघ. असं करायचं असतं ते. खोललं का? नाही खोलत. पासवर्ड विसरलोय मी. कोणाचं फिंगरप्रिंट ठेवलंय? माझंच आहे. कोणाशी बोलत होते तुम्ही? अरे मित्राशी बोलत होतो. खरं सांगा. हा आम्ही कसं त्याचं लग्न झालंय. मी हडळ दिसते मी? अगं हाडळ नाही ग. मी हाडळचं नव्हतं बोलत. हाडळ म्हणजे तुला कळतं का? चांगली पोरगी, सुंदर पोरगी. हो म्हणजे हसणारी. कळलं का? असं होतं ते. तू चुकीचं काहीतरी विचार घेऊन राहिली. क्यूट म्हणता? मला कधी म्हणलं का क्यूट? मित्र आहे तो. त्याने मेकअप केला ना आज. तो चाललाय शूटिंगला. लय भारी त्याला चान्स भेटलाय राजा की आएगी बारात 2 मध्ये. मग तो म्हटला माझा मेकअप कसा आला? क्यूट आहे, सुंदर आहे म्हणून त्याला म्हटलं. तू त्याला की माझ्यावर संशय घ्यायला लागली. कोणाला म्हणत होते? जानू, पिल्लू, बाबू? मला म्हणले का कधी? हा जानू, सोनू, पिल्लू बा फक्त पोरींलाच बोलायचं. मित्र नसतात आहे का नाही आम्हाला? क्यूट आहेस पण म्हणालास तू. माझा मित्र क्यूटच आहे. दात बाहेर आहेत त्याचे म्हणून त्याला क्यूट म्हणतो आम्ही. असे दात बाहेर येत आणि केस असे शाहरुख खान सारखे येतात म्हणून त्याला क्यूट बॉईज म्हणतो. सुंदर दिसतो तो. मला नाही खरं वाटत आहे. फोन दाखवा. हा बघ ना, तुला सांगतो ना पासवर्ड. लक्षात आल्यावर खोलून देईल. मग बघ या जानू म्हणून नंबर आहे. त्या मित्राचं नाव जानू आहे. कळलं का आता? काय जानू काय फक्त पोरीचंच नाव असतं का? तुझी आठवण येते, लग्न झाल्यापासून तू भेटली नाहीस वगैरे. काय हे? तू भेटली नाही, तू भेटला नाही म्हटलं. भेटली नाही, भेटला नाही म्हटलं. मुलगा येतो. कळलं का तुला? मग कधी पण संशय संशय संशय. एवढं लग्न केलं तरी संशय. घराच्या बाहेर गेलं तरी मागं येते. काय मी काय कुठे पळून जाणार आहे? जेवण करायचंय. तू खाल्लं नाही काय सकाळपासून म्हणून आले विचारायला. हा संशय घ्यायला लाज नाही वाटत? जेवण करायचंय. काय पिल्लू, सोनू, बाबू काय सगळ्यांना म्हणावं लागतं तसं. कळलं का? कोणाला म्हणत होते? आता सांगितलं नाही एवढं. ते सांगतो मित्र मित्र म्हणून. मला तर म्हणली नाही कधी. तुला सोनू, पिल्लू, बाबू. तुला काम ना धंदा काय येते? सोनू, पिल्लू, बाबू म्हणतो काय बारीक पोरगी काय? आता लग्न झालंय तुझं. पाणी भरलं नाही काय नाही. इकडे मोटर चालू करा आली थोबाड घेऊन. वाकडं तिकडं करत कुठे गेला कुठे गेला. 1 तास झालाय तुम्हाला येऊन. 1 तास काय कोणत्या पोरी संग पळून जाणार होतो काय मी? कुठं जेवले नाही म्हणून आले ना विचारायला? हा एवढं का चिडताय? जेवले नाही? तुझं काय जेवण बाबा? 2 दिवस जुलाबार बसला बाई तुम्हाला.
नको बाबा, तुझं ते मुंबईचं जेवण 1 मिरची म्हणाल 10 मिरच्या घाली, ते मला तिखट आवडतं. काय आमचं काय हाडकं काय याचे आहेत का काय, प्लॅस्टिकचे आहेत होय टिकायला? नका खाऊ मग. हा ना, उपाशी राहू का? माझ्या आईच्या हातात चव बघितली ना कशी आहे, स्वतः दाबून हानी ती आणि मला येडवाकडं जेवण करी ती. मला तसंच येतं. हा, मला नुसता खायचं तर खाणं मा नाही पिछा मला. नको करत जाऊ इथून पुढे. काय मी काय कुठं पळून नाही जाणार, कळलं का? हम्म. येत नको जाऊ ठीक परत. आहे. फोनवर थोडं मित्रांसोबत बोललं का कोणासोबत, तुझी नजर तर माझ्या फोनवरच आहे बाई. बरं ते सगळं जाऊ द्या, मला खरं खरं सांगा ना, कोणाशी बोलत होते? अरे मित्राशीच बोलत होतो यार, खरं सिरियसली. जे असेल ते खरं सांगा, मी काहीच म्हणणार नाही तुम्हाला अजिबात, प्रॉमिस. तू प्रॉमिस करते पण तसं काहीच नाही ना, तुला वाटतंय पण मला नाही ना तसं काही. खरं सांगा ना, सांगून करा ना, सांगून करायचं असतं माणसांनी, मी खरं बोलायचं असतं. तुला सांगितलं ना मामाच्या पुरीचं सगळं जे होतं ते काही, मग तिच्याशी तुला बोलत होते? नाही रे, पण मी तुला सांगितलं ना मोगाशी, पाचा पाचा तेल लावतात, कशा दिसतात त्या, मला आवडतात का त्या? मग माझ्या मित्रांशी बोलत होतो. बोलत कोण? मित्रांसोबत? तुम्ही तर मला म्हटले मगाशी पाणी सोडायचंय, पाणी भरायचंय, आणि आता म्हणता लाईट 11 वाजता येणार आहे. मग? अगं थोडं वावरात चक्कर मारावं म्हटलं, आपलं आता एवढं वावर आहे, लिंबून बिंबून संत्रा बिंत्रा सगळं बघावं लागतं ना. मला सांग, बघावं लागतं की नाही? ते बघितल्यावरच आपल्याला खायला भेटतंय ना, ते चांगलं आल्यावर बाजारात विकल्यावर. लगेच काय चाललंय, कोणाशी बोलत होते? नाही, जरी बोलत असतील तरी सांगा ना खरं, काय मी काय करणार आहे? काय एवढं लाडात येऊन बोलायची गरज नाही बाई, तसं काहीच नाही. किती लाडात आली तरी माझ्या मनात तसं काहीच नाही, कळलं? तू माझी बायको आहे ना, मी तुझ्यापासून काही लपवून का? तुला एवढ्या लांबून आणली ना, मग कसं मग फोनवर इथं का बोलत होते, घरी का नाही बोलले? तिकडे तुला माहिती आहे ना आपल्याला रेंजचा प्रॉब्लेम आहे. अरे तू घरात एकटी असती बरोबर, हम्म. मी असल्यावर आपण दोघं बोलतो. आता तू घरात एकटी असलो कसं आईला बीला फोन करती, मग तसं मी पण इकडे एकटा होतो बरोबर. मग म्हटलं मी पण फोन करतो, मग मी केला माझ्या मित्रांना फोन, तू लागली संशय घ्यायला लगेच, कोणाशी बोलते आणि काय बोलतो, असं थोडे तुम्ही असतं. जानू म्हणले म्हणून वाटलं. तू तुझ्या मैत्रिणीला जानू म्हणत नाही कधी कधी. हा, तिचं नावच जान्हवी आहे, मग जानू म्हणतो आम्ही तिला. माझ्या लाडाने. मित्राचं नाव पण जानेश आहे, मग आम्ही पण त्याला जानू म्हणतो. ओ. एकाचं सोनू आहे त्याला सोनू म्हणतो, एकाचं नाव ना काय माहितीये का, प्रवीण आहे म्हणून त्याला पिल्लू म्हणतो, ओके. शॉर्ट नेम. हम्म. लाईट नव्हती म्हटलं बोला, तू लागली संशय घ्यायला, असं झालं आणि पिल्लू तुम्ही नाही. खूप वेळचे आले नाही म्हणून मला वाटलं कुठं गेले कोणाकडे. काय कुठं पळून जाणार होतो का? तुला तर काय माहित, काय हेच नाही बाबा, भरोसाच नाही राहिला. आमचंच नशीब फाटकय असं वाटतंय. राहू द्या आता, बस तुझ्या झालं. नादात मोबाईलचा पासवर्ड विसरून गेलोय, खोलता खोलता याय ना. कधी येणार आहे जेवायला? आलोच, वेळ लागेल थोडा अजून. अजून हा म्हणजे मोटर बिटर चालू कर. मी पण इथेच बसते, चल. काय गरज नाही, तुझं काय गठुड आहे का इथं पुरल्याला? हं? शेतातलं तर काय काम करता येत नाही, मोटर चालू करायला त्या दिवशी वायरील चिटकून बसली. नको बाबा, आज उडी मारशील म्हणणं ये रे, तो म्हातारा यायचं तिकडे शोधित आणि मला हाणायचं. बाबा एक काम कर, घरी जा, तुम्ही घरी जा, पाणी बिणी भर, जेवणास ताट कर, मी येतोच की थोडं जरा काम उरकून. बसू नका बोलत परत, पिल्लू बाबू जानू. हिचं एक अवघडच आहे भाऊ, द्यावा कसलं गाड्यात बांधले रे भूते.